आमच्या आप्पा चिवडा बी खाऊ राहिले, इकडे रोडगे बी भाजू राहिले. आता मी बी जराशी रोडगे करू लागतो आजीले. काय करू आला रे? भाजी. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपला आजी आप्पाच्या घरचा तिसरा दिवस. आज आमच्या घरी रोडगे आहे बनवणं. सर्वात पहिलं सकाळी मस्तपैकी टकाटक मध्ये आंघोळ करून घेतली. इकडे आता आम्ही नाश्ता करतो चिवड्याचा. हा आमचा भाऊ करू आला आता सध्या. इथे मी बी करतो. चिवडा गिळा खाल्ल्यानंतर आम्हाला बनवावं लागते रोडगे. तर ते कसे काय बनते सर्व सांगतो. आपला ब्लॉग शेवटपर्यंत बा. कोण दिलं आप्पा दळण? अरे अरे दळून कोण आणलं? अरे ते दिलं कोण? मुसलमान. अरे इकडे आहे ना, आजीचं कसं रोडगीची जे हे होतं याच्यात ते चुकलाय सिस्टम. याचा जे काय राहते रोडगे बनवायचं ते मिश्रण ते जाळं झालं. आजीला आता ते म्हणजे असा जास्त ताण द्या आला गुराला. ते चुकी आप्पाची आमच्या. कोण आणला आप्पा? आपण बाहेर आलो. इकडे आपल्या आप्पानं इथं गजर पेटवला आहे. याच्यात रोडगे टाकते. आता पेटवलं नाही सध्या. हा ओम भाऊ पेटवते आपला. याच्यात रोडगे टाकत असते. काय म्हणते ते माहिती. तुमच्याकडे काय म्हणत असते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मग इकडे आजी मस्त आमचे रोडगे करू राहिली. लाटू लाटू असे गोल गोल बनवा लागते. हा तर सारा हा लय छोटा आहे साऱ्यातला. हा सारा छोटा आहे. हा देवाचा आहे. हा नैवेद्य आलाय. इकडे आजी आमची रोडगे करू राहिली. असे रोडगे करत असते आमच्या इकडे. विदर्भातले जे लोक असतील त्याला तर माहितच आहे ते रोडगे कसे करते. तर हा झाला आमचा रोडगा तयार. पा दाखव आजी. हा झाला आमचा रोडगा तयार. आमच्या आजीने केला. आता आमची आजी शेकते बरोबर. आप्पा शेकते. आजीने शेकत आप्पा शेकते. आजी थकली आता आमची. आप्पा शेकायला अजून. इकडे रोडगे भाजणं चालू आहे. हे एवढे शेकले आणि अजून त्याच्या अंदर बी चालूच आहे. असे टाकत असते रोडगे. आमच्या आप्पा चिवडा बी खाऊ राहिले, इकडे रोडगे बी भाजू राहिले. एकासोबत दोन दोन काम आहे. पायीकडे कशी शेकले जाते रोडगे. हा जो हा लाईना देवाचा आहे, बाकी सारे आमचे होय. इकडे आमचा इकडे आप्पा मेहनत करू राहिले आणि इकडे हा पोट्टा बा एकटा बसून असा मोबाईल गिबल पोराला. हा पोट्टा इकडे हे करू आला. इकडे आप्पा मेहनत करू राहिले एवढे आणि हा पोरगा इकडे बसून मोबाईल पोराला. आता आपण बी थोडं आप्पाले करू लागू आपल्या इकडे. आता मी बी जरासे भाजतो. तुम्ही पाहत राहा फक्त. आपल्या आजीनं बी आणला रोडगा भाजायले. झाली का? नाही रे, 2-3 राहिले. आता मी बी जराशी रोडगे करू लागतो आजीले. कोणता करू आजी? लहान करून हाताला भारी देईन ना. हावला तेल घे. तेल कसं लावत असते ते? चोपड तेल. तेल चोपड हातानं. हो. खाली ठेव. ते खाली ठेव. खाली ठेव ना. इकडे हो. असा थांब करतो ना. गेली सारी इकून तिकून चप तेल ला गेली ना. हो. ठेव त्याच्यावर. असं ठेव. चपचप लागलं ना तिकडून. कपचप लागलं ना. तेल लागलं पाहिजे. तेलानं चांगले देते. आता आपल्याला आपण पहिल्यांदा करवलो गाईस. हो ना. आपल्याला माहित नाही. घे ना. टाक ना ते तेल त्याच्यात. असं साजरं असं करावं लागते. ते हे अंदर दाबते सर. जुळलं पाहिजे नाही तर हे होते ते. दाबते साजर हे असं. भिवूनच राहिला रोडगेच्या खाली. आणि हे पहा गाईस, हा म्या केला. आता आपण चाललो रोडगे शेकायला. आता आपण बी रोडगे शेकू जराची. या ठिकाणी हे पाहिजे म्हणजे आता हिवाळा दिवस आहे की नाही, त्याच्यानं जास्त पाहिजे. सध्याची ठेव आता असेच. उन्हाळी नाही ना, उन्हाळ्याचे जायते
झाले त्यांना ते आता ते उरले का होऊन जाते. इकडे आपला लायना भाऊ का काय करू आला, काय करू आला रे? भाजी भाजीचं तो मसाला काढू आला. भाजी नाही करायला लागत काय? उलट खरंच पडलाय कामाचा पोरगा आहे. मी तर कधी माझी स्वतःची तारीफ करत नसतो माझ्या स्वतःच्या हातानं, पण मी बी आज केलाय. मी रोडगे केले. रोडगे साऱ्यात हे भाजी तर कोणी करते, पण रोडगे साऱ्यात मेन काम असते ते म्या केलाय. हे काय भाजीचं तर असं कोणी ऐरा गैरा करून टाकते. इकडे सारे रोडगे याच्यातले 4-5 म्या केले, बाकी आजीने केले आहेत ना. इकडे पहा का मस्त वातावरण आहे. मस्त पैकी बैल गेलं त्याचे चारा खुरायले. इकडे हा पुरा वाडा आहे. इकडे आपण मी वाट पळवलो कधी रोडगे. तिकडे आपण रोडगे शेकले आतापर्यंत. तोपर्यंत इकडे आता भाजी तयारी चालू आहे. आपला भाऊ कोराला आता भाजी, कारण की त्याच्या हाताला लय चव आहे. जेवढी आपल्या हाताला नाही आहे तेवढी त्याच्या हाताला आहे. कशी कोराला रे भाजी? मस्त तडका फ्राय. मस्त. इकडे वांगी चिरते पहिले गडी. इकडे आलू बिलू बी चिरते. आता पाणी गिणी टाकून आला. पण खरंच आमच्या घरी पोरीचं काही कामच नाही आहे. आमच्या घरी पोरच सारे काही आहे. रोडगे बी आम्हीच करू राहिलो, भाजी बी आम्हीच करू राहिलो, आजी आप्पा बी करू लागू राहिले. आप्पा तर काहीच नाही करावं लागू राहिले, फक्त आजीच करू राहिले. इकडे पहा मित्रांनो, आता इकडे पुरी भाजी गिजी झालेली आहे. इथं मसाला म्हणजे झाली नाही आहे पुरी, मसाला चालू आहे बनणं. तिकडे वरण, त्या कुकरमध्ये भात, आणि इकडे हा आपला सलाद हा मी केला आहे. आणि बाकी इकडे आता भाजीचं याचं काही हुस नाही राहिली. आता भाजीचं काय चालाय काय मी. किती वाजता होते सर? बस 5 मिनिटात. पाय ना कशी लाल लाल येऊन राहिली. पण रस्सा गिस्सा मस्त आहे ना, हे मस्त केला पण हा मसाला गिसाला. पण ते पाणी गिनी असं हे नाही झालं काय, ते असं नाही होईन काय? काहीच नाही होत, मजा काय. बरं ठीक आहे, पाहू हा कशी करते. तर जर जमली नाही तर याले आपण याचा काय होईल तुम्ही विचार करा, तुम्हाला सांगतोच मग जमली नाही. इकडे आता आपली भाजी रेडी झाली. आता आजी देवासाठी नैवेद्य काढून राहिली. इकडे रोडगी बी रेडी आहे. पूर्ण स्वयंपाक रेडी आहे. आता मस्त जेवण बिवण करतो आम्ही. हे झालं आता आमचं. हे बसलो आता आम्ही जेवायला सगळं. आमचा भाऊ पहा इकडे जेवण बिवण एकदम रेडी झालं. जेवण बिवण करून आता इकडे आमच्या घरी जायची तयारी चालू आहे. आजीच्या घराचं सामान भरून देऊ राहिली. आम्ही 4 व्हीलर नाही आणली, 2 व्हीलर आणली. आजी एवढं सारं सामान देऊ राहिली. आणि इकडे आमचे रईस सर बम झोपले आहे. सण एकदम हेले रातचे मोबाईल चालू राहिले तर माहित नाही राहत. घरी जा लागते आपल्याला. उठकी कशा आहे रे? या इकडे. अच्छा आहे का? हाय. आता आम्ही घरी चाललो होतो. तर इकडे पुरा आता वाळाचा घुमलो. होम टूर घेतला पुऱ्या वाड्याचा. हे पुरं घर आहे, जुनं घर आहे. इकडे इथं आता बांधणं चालू आहे. हे इथचे वारीस आहे. अरे कुकडे चालले हो सर? आता आम्ही घरी पोहोचलो मित्रांनो. मस्तपैकी लय वेळ झाला आम्हाला घरी पोहोचून. घरी आल्याबरोबर हातपाय धुवून घेतले. आता आम्ही जेवण बिवण करतो आणि मग झोपतो. आता आम्ही बी झोपतो, तुम्ही झोपा. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटू मग आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.